तर मकर संक्रांत आली आहे 14 तारखेला. सूर्य आपण म्हणतो ना, की मकर संक्रांत म्हणजे नक्की काय? तर मकर संक्रांत सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. तो दिवस म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी खगोलीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे हा दिवस. सूर्याचं उत्तरायण सुरू होतं, दिवस मोठा होऊ लागतो, अंधार कमी होऊ लागतो. म्हणूनच मकर संक्रांतला अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा सण असं पण मानलं जातं. मकर संक्रांत हा सण का साजरा केला जातो? तर सूर्यदेवाचा राशी परिवर्तनाचा दिवस आहे. उत्तरायणाची सुरुवात होते. शेतीचे नवीन हंगाम चालू होतो. आरोग्य, तेज, ऊर्जा वाढवणारा काळ असतो आणि पुण्यकाळ आपण म्हणतो ना, की हा पुण्यकाळ मानला जातो. मकर संक्रांत हा एकमेव सण आहे, जो दरवर्षी 14 तारीख या तारखेला येतो. कधी-कधी तो 15 ला येतो. तर धार्मिक महत्त्व म्हटलं तर सूर्यदेवाचं महत्त्व आहे. सूर्य म्हणजे आत्मा आहे, सूर्य म्हणजे आरोग्य आहे, सूर्य म्हणजे तेज आहे, सूर्य म्हणजे सत्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या राशींचा राजा म्हटलं कोण तर सूर्य आहे. या दिवशी आपण सूर्यदेवाला अर्धी अर्पण करत असतो, तीळ पाण्यात घालून पण अर्पण करत असतो, दानधर्म करतो, गाईला चारा देतो, गरजू लोकांना मदत करतो. खरं तर याचा पुण्यकाळ संक्रांतीचा दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45 पर्यंत किंवा सूर्यास्तापर्यंत आहे. या पुण्यकाळात केलेलं कोणतेही शुभकार्य विशेष गुणकारी होतं. संक्रांत देवी पिवळ्या वस्त्रावरती आली आहे, त्यामुळं पिवळा रंग टाळावा. केशरी, हिरवा, निळा, गुलाबी, मरून रंग वापरला तरी चालेल, जांभळाही चालेल. हळद-कुंकू, फुले, हळद वापरायला चालेल. हळद तुम्ही वापरू शकता. आणि दुधाचे पदार्थ खाऊ नका. नॉन-व्हेज, दारू टाळा. दानधर्म करायचा असेल तर गाईला चारा द्या, तीळ दान करा, गूळ दान करा. अ, आणि सूर्यदेवतेला अर्पण करताना श्रद्धा आणि मन एकाग्र ठेवा. मनापासून देवाला प्रार्थना करा. म्हणजे सूर्यदेव तुम्हाला नक्कीच प्रसन्न होईल. तर पंचांगानुसार प्रत्येक वर्षी संक्रांतीचं वाहन बदललेलं असतं. खूप वेळा आपण म्हणतो ना घोडा, हत्ती वेगवेगळं वाहन असतं. तर यावेळेस वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. तर पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात गदा घेतलेली आहे, पायास भक्षण करत आहे. त्यामुळं जे काही आपण संक्रांतीने जे घातलेलं आहे, तर ते वस्त्र आपण शक्यतो घालू नये. पिवळ्या वस्तू ज्या आहेत त्या त्या दिवशी फक्त म्हणजे संक्रांतीच्या दिवशी फक्त टाळायच्यात. असं नाही की आपण अ, कायमस्वरूपीच फक्त संक्रांतीच्या दिवशी आणि बऱ्याच ठिकाणी काळा रंग घालण्याची पद्धत आहे. त्यामुळं तुम्ही तो काळा रंग